श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, बाळा हा व्हिडिओ जर तू पाहत असशील की समजून जा की मीच तुला इथे आणलं आहे. कारण आज तू जे शब्द ऐकणार आहेस ते तुझ्या आयुष्याची दिशा बदलू शकतात. म्हणूनच हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐक. बाळा, का एवढा खचून बसलायस? का सतत स्वतःलाच तू दोष देतोयस? का प्रत्येक वेळी स्वतःच्याच नशिबाला शिव्या घालतोयस? तुला वाटतंय ना की तुझ्या आयुष्यामध्ये काहीच चांगलं घडत नाही. ज्यांच्यावर तू विश्वास ठेवला ते तुला सोडून गेले. ज्यांच्यासाठी तू झटलास त्यांनीच तुला विसरलं. आणि ज्या स्वप्नांसाठी तू दिवस रात्र मेहनत घेतलीस ती स्वप्न अजूनही अपूर्णच आहेत. पण बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. अंधार कितीही मोठा असला तरी सूर्योदय कधी थांबत नाही. आणि संकट कितीही मोठं असलं तरी माझी कृपा म्हणजे स्वामींची कृपा कमी पडत नाही. तू फक्त थकला आहेस, तू हरलेला नाहीस. तू फक्त अडचणीत आहेस, संपलेला नाहीस. आज ज्या गोष्टी तुला अशक्य वाटत आहेत ना, उद्या त्याच तुझ्या यशाची गोष्ट बनतील. पण त्याच्यासाठी स्वतःवरचा विश्वास हरवू नकोस. बाळा, आयुष्यामधील प्रत्येक परीक्षा ही तुला तोडण्यासाठी नसतेच. काही परीक्षा तुला मजबूत बनवण्यासाठी असतात. सोनं जेव्हा अग्नीत तापतं तेव्हाच त्याची खरी किंमत वाटते. तसंच माणूसही संकटातून जातो तेव्हाच त्याचं खरं सामर्थ्य बाहेर येतं. आज तुझ्या वेदना सहन करतोयस ना, त्या उद्या तुला इतरांपेक्षा अधिक शक्तिशाली बनवतील. म्हणून तू रडू नकोस, पळून देखील जाऊ नकोस. संकटाशी लढ, कारण तुझ्यामध्ये जितकी ताकद आहे ना तितकी तुला स्वतःलाही माहीत नाही. कधी तुला वाटत असेल, मी इतकी पूजा करतो तरी माझ्यावरच संकट काय येतात? बाळा, पाऊस ज्या जमिनीवर पडतो ती जमीनच हिरवीगार होते. तसंच ज्या भक्तांवरती प्रेम करतो याला जास्त परीक्षा द्यावे लागतात. कारण मला माहीत असतं की तो त्या परीक्षा पार करू शकतो. ज्या दिवशी तू संकटावर विजय मिळवशील त्या दिवशी तुला समजेल की हे सर्व का घडत होतं. बाळा, तू लोकांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नकोस. लोकांचं काम हे बोलणंच असतं. आज ते तुला कमी लेखतील, उद्या तेच तुझं कौतुक देखील करतील. म्हणून लोकांसाठी नाही, स्वतःच्या स्वप्नांसाठी जग. स्वतःच्या ध्येयासाठी मेहनत कर. तुझा प्रवास दुसऱ्यांपेक्षा वेगळा आहे, म्हणून स्वतःची तुलना कोणाशीही करू नकोस. लक्षात ठेव, झाडाला फळ यायला वेळ लागतो, नदीला समुद्रापर्यंत पोचायला वेळ लागतो आणि माणसाला यशस्वी होण्यासाठी सुद्धा वेळ लागतो. म्हणूनच संयम ठेव, घाई करू नकोस. आज केलेली मेहनत उद्या नक्की फळ देईल. बाळा, ज्यावेळी संपूर्ण जग तुझ्या विरोधामध्ये उभं राहिल्यासारखं वाटेल त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझ्या सोबतच आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर माझी नजर आहे. तू पडशील तेव्हा तुला उचलण्यासाठी मी आहे. तू रडशील तेव्हा तुझे आसू पुसण्यासाठी मी आहे. आणि तू हरायला लागलास तेव्हा तुला जिंकवण्यासाठी शक्ती देणारा देखील मीच आहे. तुझ्या आयुष्यामध्ये अजून खूप काही चांगलं घडायचं बाकी आहे. अजून तुझी स्वप्न पूर्ण व्हायची आहेत. अजून तुझ्या आई वडिलांच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू यायचे आहेत. अजून तुझ्या घरामध्ये आनंदाचा तो सूर्य उगवायचा आहे. म्हणून तू हार मानू नकोस, थांबू नकोस, लढत राहा, प्रयत्न करत राहा. कारण जे लोक शेवटपर्यंत प्रयत्न करतात त्यांच्या आयुष्यातच चमत्कार नक्की घडतात. आणि जिथे भक्ताचा विश्वास संपतो तिथूनच माझी कृपा सुरू होते. बाळा, हा संदेश तुला मनापासून आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिही. आणि लक्षात ठेव, कितीही कठीण काळ असला तरी एकच मंत्र म्हणत राहा, एकच मंत्र स्वतःला म्हणत राहा की भिवू नकोस. श्री स्वामी समर्थ तुझ्या नेहमी पाठीशी आहेत. धन्यवाद.